नाश्त्यात काय बनवायचं लाडू विचारलं की एकच उत्तर येतं, शेवया, दुधातल्या शेवया. आणि नाश्त्याला मस्त अशा शेवया बनवल्यानंतर खूप एनर्जी आली हा नाश्ता खाऊन. मग लागले धिंगामस्ती करायला आणि वाजले 10. स्वर्ण आंटी आली, आज जाणार आहे बाल संस्कार वर्ग आहे केंद्रामध्ये, तिकडे गेला. लाडूला चोरून बाय केला आणि निघून गेला. मग मी तर काही कमी आहे का, मला गोड भात खायला आवडत नाही. मग मी ठरवलं चला आज शेवयाची मॅगी बनवायची आपली पारंपरिक पद्धतीनं. तर तेल टाकून छान शेवया भाजून घेतल्या. आणि हे शेवया फक्त गव्हाच्या आहेत बरं का, याच्यामध्ये मैदा रवा असं काही वापरलेलं नाही मी. आपले घरचे गहू असतात त्यापासूनच बनवलेले शेवया आहेत. मस्त असं बटाटा घालून याची रेसिपी आहे डिटेल, मोठ्या ब्लॉगमध्ये नक्की येईल. आणि अगोदर मी इथं नाश्ता करून घेतला आणि टिफिनही भरला आणि निघाले मी स्वर्ण आंटीकडे, कारण तो केंद्रातून डायरेक्ट आंटीकडे गेलाय खेळण्यासाठी सार्थ सोबत. तर नाश्त्यासाठी पोरांना घेऊन निघालोय मी. आणि लाडू माझ्या पुढे पडते कारण त्याला रोड माहितीच आहे. आणि आम्ही खाल्लं इथं मस्त असा ढोकळा. ह्या ढोकळ्याची ॲड आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला खूप येत होती, पण मी कधी टेस्ट केला नव्हता. आणि स्वर्णाने मागवला होता, आज पोरं खातील सुट्टी आहे म्हणून. इतका सुंदर आहे, मलाही आवडला, माझ्या दोन्ही मुलांनाही आवडला, अप्रतिम. त्यानंतर इथं हे टेंट हाऊस होतं, यामध्ये ते पोरं खेळत होती. खूप एन्जॉय केल्यानंतर हे बघा शेवटी उशीनं मारामारी चालू झाली इथं यांची. आणि लाडू आपला बसला होता विमान बनवत. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. आंटी खूप प्रेम करते